वर्षभर दाबून नॉनव्हेज करून आपण चाललो होतो श्रावणातल्या पहिल्या सोमवारी महादेवाच्या मंदिरात. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या 10K जर्नीच्या नवीन एका ब्लॉगमध्ये. सगळ्यात पहिलं काम केलं ते गाडीत पेट्रोल ओतून घेतलं. काकाला म्हणलं 150 रुपये टाका, त्याच्यावर ₹1 सुद्धा जाणार नाही तुम्हाला. पेट्रोल टाकून निघालो कार्यकर्ते गोळा करायला. येतो इथं कपडे शिवतात, याला म्हणलं बस चल गाडीवर आपल्याला जायचं फिरायला. आज आपण कॉलेजला नव्हतं गेलो, म्हणलं बाहेर सर्व असलं ना आपल्याला आडीन म्हणून बस वर्गामध्ये मस्त बाईक एका गाडीवर आपण 14 जण निघालो होतो देवदर्शनाला. आपल्या कार्यकर्त्यांचा नादच नाही करायचं भाऊ. आपले कार्यकर्ते इतके बेकार आहे ना, कुठं जाऊन काही राडी करायला बसले. इथं डायरेक्ट साडी करतात आपले कार्यकर्ते. तसे पण तळायचे. इथे एक देवीचं मंदिर होतं, पोरं म्हणे चला पाया पडायला. म्हणलं चला भाऊ, देवी पावली तर पावन आपल्याला. लोक सोमवारचे महादेवला तिथं आणि आपण आलो देवीला. तसं काही विषय नाही, आपण महादेवला चाललो होतो. जागृत देवस्थान आहे म्हणून इथं वळालो. आपला सोन्यात सगळ्यात आधी देवीच्या पाया पडत होता. मला वाटलं काहीतरी मागत असेल. देवीचा आशीर्वाद तर चांगल्यासाठी घातला होता, पण इथे पण एडी चाळी करायला लागला भाऊ. खरं सांगायला गेलं त्या डोंगरावर चढायची आपल्याला काहीच गरज नव्हती, पण आपल्याला किडा इतकं ना आपण चढणारच. तंगडेत आणि डोंगरावर आलो होतो, पण वरती येऊन बघितलं आजूबाजूला काहीच नव्हतं. म्हणलं भाऊ आपल्याला उगाच पश्चाताप राहिला वर येऊन. आपल्या कार्यकर्त्यांनी डायरेक्ट खालीच बसून घेतलं होतं भाऊ. ते म्हणाले फायदा होत होतं. ज्या पद्धतीने सोन्या आपल्या सगळ्यात पहिल्यांदा वरती चढला, त्याच पद्धतीने सोन्या सगळ्यात पहिल्यांदा खाली उड्या खात खात चालला होता. म्हणलं जर पडला ना दात पाडून घेशील. आपल्या कार्यकर्त्याला डायरेक्ट खांद्यावर घेऊन चालवला होतं आणि तो म्हणायचा जिरला जिरला माझ जिरला. म्हणलं नाही भाऊ, माझ नाही जिरला. सोन्या आपला माकडाने उड्या मारत मारत चालला होता खाली. निघालो मग पुढच्या दावऱ्याला. म्हणलं महादेवाचं दर्शन घ्यायचं तर राहिलं ना आपलं भाई. कार्यकर्त्यांच्या पोटातले कावळे आडायला लागले. मग घेतले वेफरचे पुढे. म्हणलं तुम्हाला सगळ्यांना उपास असं नसू, मला उपाशी. मग काय निसर्गाचा आनंद घेत घेत आपण निघालो होतो महादेवाच्या दर्शनाला. म्हणलं भाऊ आता लवकर जायचं आपल्याला, नाही तर त्याला खिचडी संपून जाईल. सगळा मिळून 750 किलोमीटरचं अंतर क्रॉस करून आपण 15 मिनिटांमध्ये आलो होतो महादेवाच्या मंदिराजवळ. मंदिराच्या परिसरात आल्या आल्या घंटीचा आवाज कानावरती पडला. म्हणलं भाऊ 100% आरती चालू आहे ना. आपलं नशीब इतकं भारी का आपण दरवेळेस आरतीच्या टायमालाच येतोय. मग घेतली मग आरती. मग निघालो होतो दर्शनाला. आपल्या इकडे कसं मोठ्या दरवाजामधून मंदिरात जावं लागतं, पण इकडे विषय थोडा वेगळा आहे. इकडं उजव्या बाजूने आतमध्ये जावं लागतं. दर्शन करायला तर आतमध्ये आलो होतो, पण आतमध्ये इतके भाविक भक्तांनी गर्दी केली होती ना, लिमिट नव्हती. दर्शन करून बाहेर आलो होतो. ग्रामस्थांनी उपास असणाऱ्या लोकांसाठी खिचडी ठेवली होती, पण आपल्या कार्यकर्त्यांना उपास नव्हता. तरी पण त्यांनी 2-2 प्लेट खिचडी खाल्ली. मग कार्यकर्ते म्हणले चला डोंगरावर. म्हणलं चला, आपल्याला तसं पण काही काम नाही. फक्त आणि फक्त 50 फूट वरती चालत आलो तरी यांची जिरली. हे म्हणे नाही आता वरती नाही जायचं. म्हणलं जायचं नाही जायचं. आपण आलो मग पुढं निघून. त्याच्यानंतर कार्यकर्त्यांनी आपल्या मागे आणले रॉयलमध्ये एंट्री. हे म्हणे नाही तू जिथं जाईन तिथं आम्ही येईन. म्हणलं नाच करते काय, यावाच लागतंय. कशा डोंगर क्रॉस करीत आलो होतो. या फॉरननं म्हणलं हा डोंगराचा प्लॉट कोणाचा आहे? तुमच्या भावाचा आहे. जा जितके उड्या मारा तितके उड्या मारा. एवढा मोठा प्लॉट फोर आहे, उड्याच मारायला लागले ना भाऊ. ह्याला आणि त्याला, आणि ह्याला दगड फेक, त्याला दगड फेक. आता पाणी प्यायला बॉटला नाही, ते वाटले नाही, कॅच खायला लागले. आता काय म्हणावं भाई आणला. आपला सोन्या शाळेत ना जात म्हणून पोरं थोडी पद्धतशीरमध्ये सोन्याला समजून सांगत होते का शाळेत जाय. मित्राचा उडून आणलेला गोगल गणेश शेटने टाकला उडा एक तुडून. कारण ते म्हणली ही दलिंद्री आपल्या मागे लागली, ही दलिंद्री आपल्या सगळ्यात पहिले नाम करायची. 100 एकराच्या मोकळ्या प्लॉटमध्ये उड्या आणून आपण आलो झाडाखाली बसायला. म्हणलं इथं एकदम नजारा एक नंबर आहे, पण सोन्या पाहिजे तो चष्माच आवडत होता. बसा म्हणलं इथं एकदम निवांत, सावली पण चांगली आहे आणि पाऊस पण नाही लागायचा. पाऊस आला तर फक्त एडी साडी करू नका म्हणजे झालं. काय करणार, पण आपल्याकडे दुसरं काही ऑप्शनच नाही. आपण जिथे जाऊ तिथे गाड्यावणीच करीतो. वातावरणाचा अंदाज घेत म्हणलं इथं 100% पाऊस रे, चला लवकर घरी. अचानक आपल्या 2 कार्यकर्त्यांनी रॉयलमध्ये एंट्री आणली. आता 2चे 4 झाले, 4चे 6 झाले. म्हणलं आता काय लवकर घरी जायचा विचार तर काय, घरचे 8 सुद्धा येणार नाही. आता तुम्ही म्हणशाल तू तर का शर्ट घालून आला होता, तो इकडे कसं काय शर्टाला. आपल्याकडे जादू म्हणतरी भाऊ, फोटोचं नाव ऐकलं आपल्या अंगात दुसरं शर्ट येतोय. आपण या कनगरच्या डोंगरावर इतका राडा केलता ना, पेपरला जरी बातमी दिली ना, अख्खा पेपरचं पान पुरायचं नाही. चिंचोलीच्या पोरांनी कनगरमध्ये इतका राडा केलाय. इथं त्या कार्यकर्त्यांना एक दगड फेकीचं नियोजन लावलं होतं. म्हणलं इतके पण दगड फेकू नका, काय करायचं डोकं बिकं फुटन. अख्ख्या कनगरमध्ये फुल राडा घालून आपण निघालो होतो घराकडे. म्हणलं नका बसू कनगरमध्ये, चला घरी. आपल्या मग 7:30 पण इतके लागेल ना, मग काय करावं आणि काय नाही. घरापासून फक्त 2 किलोमीटर मागं थांबलो. लागला ना भाऊ पावसाने तर अख्ख्या महाराष्ट्रात राडा घातला होता भाऊ. म्हणलं तर आपले कार्यकर्ते पण वल्ले हल्ले असणारे आणि पोरं 100% वल्ले हल्ले होते. आणि आपलं नशीब पण इतकं खराब आहे ना, अख्ख्या रस्त्याला एक पण शेड नव्हतं, फक्त लिंबाचं झाड होते. लिंबाच्या झाडाखाली थांबलो होतो आपण. चला तर पब्लिक भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. लाईक करा, फॉलो करा आणि पावसा पाण्याच्या घराच्या बाहेर निघू नका.